आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर 11 माकुणसार आणि रवींद्र माणिक प्रतिष्ठान तिगरे एक गट मधून ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर बी गटला सुरुवात होईल. टायगर स्पोर्ट्स वर्सेस जागमाता रावळे डी असा सामना पाहायला मिळेल आणि सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बी गट पासून सुरुवात होईल त्या 3 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत, याची दखल घ्यायची आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला चांगला मात्र बॉल होता. मनीष यांनी चुकी केली, चुकीला माफी नाही. अति घाई संकटात नाही आणि राजू भोईर आपल्याला पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे राजूजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं वेलकम आणि दगडूभाई यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे. आपलं सहर्ष स्वागत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. येस डीजे. पण पाहिलं तर पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. मनीषने अखेरकार विकेट मिळवली, फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर हा वेगवान चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार यावेळेला पाहायला मिळतोय. सगळ्यांना आतुरता लागली ती प्रमोद किनी यांच्या डान्सर अंपायरची. मात्र डान्स होईल ना असे सगळ्यांना मात्र आतुरता लागलेली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 रन मेल. एक रन किती मायने राखतं अंडरआर्म क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आपण बॉक्स क्रिकेटमध्ये अनुभवलंय आणि त्याचाच तुम्हाला पुरेपूर फायदा मात्र इतरत्र स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतो. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर भाविक दर्शवतायत आणि इथे 1 रन अजून इन्क्लूड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स. प्रथम बॅटिंग करत असताना संघ रवींद्र माणिक तिगरे प्रतिष्ठान तिगरे टीम हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका. व्हॉट अ शॉट. दस्त फटका खेळला होता साहिलच्या बॅट मधून. यावेळेला अप्रतिम चांगला फटका. रोहिल पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. चला यानंतर होणारा सामना टायगर स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि जागमाता रावळे डी टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. सामना 3 षटकांचा राहील. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 3-3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. अप्रतिम. बॅटची हलकीशी एज. पाठीमागेची बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. नो बॉल नो +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. पंच मात्र यावेळेला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 13 या धावसंख्येवर. रवींद्र माणिक प्रतिष्ठान. अप्रतिम चांगला फटका. गॅप शोधला. व्हॉट अ शॉट.
मिळतो आणि यासाठीच ती कला अदाकारी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोद किनी यांचा हा डान्स अंपायरिंग डान्सर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली 1 रन पडून पूर्ण केली जाते. स्मार्ट सिंगल पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे प्रगतीपथावर. 18 रन्स. बी गटचे सामने 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर 3-3 षटकांचे सामने आपण सेकंड राऊंडचे पाहणार आहोत बी गट मधून. चला टायगर स्पोर्ट्स आणि जागमाता रावळे डी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्याकरिता आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेलार साहेब विद्यमान सरपंच माकणे मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस यावेळी करावा. अप्रतिम टॅप सॉलिड. यावेळेला पाहायला मिळतोय 23 धावा झाले. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टायगर स्पोर्ट्स अँड जागमाता रावळे डी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण करूया लगेच टॉस आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. 5 बॉलच्या एकंदरीत समाप्तीनंतर रोहिलला मिळाली विकेट. विकेट डाऊन. विद्यमान सरपंच प्रमोदजी शेलार साहेब माकणे यांच्या शुभ हस्ते टॉस या वेळेला करण्यात येतोय. सध्या साई घरत आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय शॉर्ट फिल्म ज्यांच्या माध्यमातून एक चांगले कलाकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं सुद्धा वेलकम आहे. टायगर स्पोर्ट्स बिलपाडा या टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे राजूजी भोईर साहेब यांच्याकडून प्रमोद किनी डान्सर अंपायर यांच्याकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. नो बॉल. 3 रन मिळतील. 3 रन्स मिळतील. चला अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. या आपण रिव्ह्यू घेतला गेलाय. ज्या पण अंपायर्स कॉल घेऊ शकता. अंपायर्स कॉल घेऊ शकतात. अंपायर्स कॉल घेऊ शकता जेव्हा त्यांना शंका उद्भवली तर. सॉफ्ट सिग्नल काय आहे? नो बॉल. आपण चेक करूया. चिन्मय कुर्ले मात्र स्पष्टपणे ते दर्शवतील. अंपायर्स कॉल आहे. लाईन टच नो बॉल. यावेळेला आपण पाहताय तुम्हाला त्या बॉक्स मधून मात्र परफेक्शन गोलंदाजी करावी लागेल. ॲक्युरेट डिसिजन होतं आणि त्यामुळे प्रमोद किनी यांना मात्र यावेळेला आपण पाहतायत सुंदर डान्स आणि राजूजी भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मॅच समाप्त झाल्यानंतर प्रमोदजी किनी आपण ते पारितोषिक कलेक्ट करायचंय. पुन्हा एकदा बॉल तयार. रोहिल यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. मनीष थोडेसे मात्र फंबल झाले होते. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा 26 रन. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना रवींद्र माणिक प्रतिष्ठान एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. संघ
तिगरे, तर एका साईडला मिष्टी 11 माकुणसार. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. यानंतर टायगर स्पोर्ट्स वर्सेस जागमाता रावळे डी या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा रंगताना आपण पाहू शकणार आहोत. प्रणितला गोलंदाजी मार्कवर आणलंय. अप्रतिम, चांगला फटका, गुड शॉट. मास्टर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा थरार डान्सचा पाहायला मिळाला होता. अगदी हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 31 धावा, 31 बॉल फेकून झालेत. ते आतापर्यंत 2 बॉल खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा. विशाल 43 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू सध्या सफाळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलं. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. शेवटचे 3 बॉल. 3 बॉल हे मात्र टार्गेट ठरवणारे असतील. सध्या तरी प्रथम जाधव यांचं कौतुक करावं लागेल. स्टँडिंग मध्ये कॅमेरामॅनची भूमिका निभावत असताना हॅट्स ऑफ. एक नंतर मिळेल का? मात्र शेवटच्या मोमेंटला थोडेसे फंबल झाले होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. रतन अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर स्वतःला झुकून देतोय. पुन्हा एकदा बॉल होता. प्रणित चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत प्रणितने. चांगला फटका तर आहे. रोहिल चांगली फेकी करतोय आणि विशालला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. नंतर 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अप्रतिम क्लीन बोल्ड, सुपर. रतनची दांडी गोल. शेवटच्या बॉलवर मिळते प्रणितला विकेट. 3 षटकांचा खेळ. गेले विनायक पाटील बाबू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम. आमचे परम मित्र त्याचप्रमाणे तुषार घरत तुका या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. सुजल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम. यावेळेला पहिलाच बॉल विशालच्या पहिल्याच बॉलवर चौकार.
पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा चौकार होता. चला स्पीडअप करा जरा गेम, जास्त वेळ दौडू नका. विशाल 34 धावांचं टार्गेट सेट केलंय. रोहिल टॅप मास्टर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला, म्हणून मी म्हटलं टॅप मास्टर ज्याला आपण पाहतायत. तसं यावेळेला अजून फास्ट करावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. टॅप मास्टर जबरदस्त बॅटिंग यावेळेला. हा टॅप, परंतु काय फिल्डिंग केले. वा साई, सुपर मॅग्निफिसंट फिल्डिंग, उडता पंची. आणि या वेळेला आपण पाहिला हाईट जम्प कशी असावी, टायमिंग जम्प कशी असावी. रोहिलला ऑलमोस्ट असं वाटलं की हा मात्र तिसरा चौकार येईल, परंतु चेंडूला स्टॉप केलं, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकललं. आणि इथे मात्र आपण पाहताय डॉट बॉल. चांगला बॉल, चांगला कॉन्फिडन्स दिलाय विशालला. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला माकुन सारकर, एका साईडला तिगरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. साहिल मात्र येत आहेत. 1 रन मिळेल. रतन या वेळेला थोडेसे जरूर एक्साइटमेंट होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि साहिल यष्टनच्या पाठीमागे आहेत. थोडंसं कधी कधी व्हावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. हायफर होतात खेळाडू, मात्र ते तेवढ्या पुरते असतं. नंतर मॅच समाप्त झाल्यानंतर अगदी मात्र खांद्यावर हात टाकत दोस्ती त्यांची बनली जाते. यावेळेला फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग. इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर भाविक 9व्या धावसंख्येवर 9 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा झालेत. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 रन. 12-25 च समीकरण. माकुन सार यावेळेला आपण पाहतायत फक्त एक आवाज असा आला, फक्त 6 मारायचे आहेत, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. ते 6 म्हणजेच एकंदरीत डेंजरस फिल्डिंग आहे तिगरेकरांची. तिथून त्यांना गॅप शोधावा लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत. रोहिल 12 बॉल 25. मॅच रफ अँड टफ. यावेळेला चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग रोहिलला. परिपूर्णता या वेळेला आपण पाहतायत. ते क्षेत्र पॅक केलंय. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत रोहिल आता पूर्णपणे बंदिस्त झालाय गोलंदाजांच्या माध्यमातून. 2 बॉल सरळ या वेळेला आपण पाहतायत. स्वप्नील म्हात्रे बाबू हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मथाणेचे त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आपलं सहर्ष स्वागत. सध्या तरी आपण पाहिलं तर व्यासपीठावर केडी फायटर्स संस्थापक कुंदेश वैद्य ह्या वेळेला अखेरकार मात्र चौकार. 4 चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. आता बॉल फेकून झाले ते 4. येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. 8 बॉल 21.
अप्रतिम चांगला फटका बिटवीन द गॅप 4 रन क्लास टायमिंग ऑन द राईज खेळला गेला चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 17. आता विजयासाठी एक्झॅक्टली 7 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 17 रन. चांगला सामना यावेळेला रंगतदार. यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर डॉट बॉल. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 रन हे सामन्याचं समीकरण. 6 बॉल 17 रन. चला वेळ दौडू नका. यानंतर टायगर स्पोर्ट्स वर्सेस जागमाता रावळे दोन्ही टीम्स सज्ज राहायचे आहेत. सध्या साई घरत मात्र ह्या वेळेला आपण पाहतायत पंचांची भूमिका निभावताना पाहायला मिळतील. सहा बॉल 17. चला घाई करा तिगरेकर प्लीज. तिगरे टीम वेळ दौडू नका. विक्रांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका टॅप खेळलाय. नो चान्स फॉर दिस फिल्डर. धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. अथर्वच्या बॅटमधून क्लास चौकार आला. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. एक नंतर मेल एक रिव्हर सॅटिस्फाईड. आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 12 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 22 झालेत आतापर्यंत. 4 बॉल 12. हाय वोल्टेज मॅच. कधी या बाजूने कधी त्या बाजूने. कभी इधर तो कभी उधर. कभी खुशी तो कभी गम. लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. चांगला सामना रंगलाय. प्रेक्षकांना हेच हवं असतं. पैसा वसूल मॅच. 4-12. यावेळेला वेगवान चेंडू विक्रांतचा. ब्युटिफुल डिलिव्हरी. आता 3 बॉल आणि विजयासाठी 12 रन. रोहिलला परिपूर्ण बंदिस्त केले. यावेळेला खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग. यावेळेला हा बॉल यस व्हाईट बॉलचा इशारा. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11 रन हे सामन्याचं समीकरण. 3 बॉल 11 रन. पाहायचं रोहिलकडे ते कॅलिबर आहे. विक्रांत या खेळाडूकडे सुद्धा मात्र डॉट बॉल आणि विकेट घेण्याची क्षमता आहे. इथून मात्र आता आपण पाहतायत हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतील. 2 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण. 2 बॉल 11. यावेळेला ऑन साईडला चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी. बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना रवींद्र माणिक प्रतिष्ठान तिगरे टीम आणि अशा प्रकारे ए गट मधून मात्र पुढे येत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. चला टायगर स्पोर्ट्स टीम अँड जागमाता रावळे डी. चला आपण लगेच जो काही निर्णय असेल तो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने फिल्डिंग सजून घ्या.